डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बऱ्याच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये द्वेष भरलेला आहे, कारण आम्हाला आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आमची जी प्रगती होऊ शकली नाही. तर हा द्वेष थांबवा भावांनो. आपले शत्रू कोण, आपलं कोण, परक कोण जरा ओळखा. ओळखा. बाबासाहेबांनी कधी द्वेष केला नाही, कोण मराठा समाजाचा कधी द्वेष केला नाही. अरे ज्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली, त्यांना मदत केली, सयाजीराव गायकवाड जे मराठा समाजाचे होते त्यांनी मदत केली, अशा मराठा समाजातल्या माणसांमुळे बाबासाहेबांना पुढे जाता आलं. आणि ते बाबासाहेब आज मराठा समाजाबद्दल वाईट विचार करतील का? तर वाईट विचार कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसी विचारसरणीचे होते का? तर नाही. बाबासाहेब काँग्रेसी विचारसरणीचे अजिबात नव्हते. त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षाला कधी जवळ केलं नाही. त्यांनी आपला स्वतःचा शेतकरी कामगार पक्ष म्हणून स्थापन केला होता आणि शेतकऱ्यांना आणि कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, या देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज जर बाबासाहेब असते तर ही वेळ आली नसती. बाबासाहेबांनी मराठ्यांनाही योग्य न्याय दिला असता, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय दिला असता. ठीक आहे, आपण समजू त्याला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, आरक्षण देताना मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. तर अजून एक गोष्ट आहे, जी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली ती बाबासाहेबांनी निश्चित नाही केली. ही जी वयोमर्यादा म्हणजे मराठा समाजातली मुलं लवकर म्हातारे होतात, परीक्षार्थी जे मराठा समाजाचे परीक्षार्थी ते लवकर म्हातारे होतात आणि इतर समाजातले मुलं लवकर म्हातारे होत नाही. हे जे आहे म्हणजे इतर समाजासाठी 34 वर्ष 36 वर्ष आणि मराठा समाजासाठी ते 2-3 वर्षांनी कमी, एवढा फरक हा कोणी केला? बाबासाहेबांनी केला नाही. हे बाबासाहेबांनी नाही केले, हे काँग्रेसी लोकांनी केलं, जे काँग्रेस विचारसरणीच्या लोकांनी केलं. कारण त्यांना माहिती होतं मराठा समाज जर पुढे आला तर आपलं कुठेतरी अस्तित्व धोक्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठे आपल्याला टिकू देणार नाही, आपल्याला मलाई खाता येणार नाही, आपल्याला पुढे जाता येणार नाही. हे सगळे विचार करून मराठा समाजाचा जाणीवपूर्वक शिक्षणातून, नोकरी धंद्यातून त्यांचा पायउतार करून घेतला. कारण या देशामध्ये मराठ्यांची ताकद जी आहे ती खूप आहे, खूप जास्त आहे आणि मराठा जिथं उभा राहतो तिकडे इतिहास घडवतो हे सगळ्यांना माहिती. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मराठ्यांच्या शिक्षणातून आणि नोकरी धंद्यातून सगळ्यांतून मोठ्या प्रमाणात षडयंत्र करून पाय खेचण्याचा प्रयत्न केला. पण मागे हटेल तो मराठाच असला. ज्या ठिकाणी जाणार तिकडं मराठा समाजाच्या पोरांनी कुठेतरी नाव केले. भावांनो, मराठ्यांमध्ये आज पण इतकी ताकद आहे. जर मराठ्यांनी विचार केला एकत्र येण्याचा तर आज आपली वेगळी शिक्षण संस्था उभी राहू शकते. शिक्षण संस्था, वेगळं हॉस्पिटल, वेगळं आपले एक प्रशासन उपस्थित राहू शकतं. आपण जर विचार केला, एकत्र आलो, आपण योग्य प्रकारे पैसा खर्च केला तर आपलं एक योग्य असं मराठ्यांच्या उन्नतीचं राज्य निर्माण होऊ शकतं. मराठ्यांनी याचा विचार केला पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय श्रीराम.